नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मास साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो. त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. यावेळी 2026 मध्ये हिंदू पंचांगानुसार अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येत आहे. दरवर्षी सौर वर्ष 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते. यांच्यामध्ये 10 ते 11 दिवसांचा फरक असतो. हा फरक 3 वर्षात साधारणपणे 1 महिन्यापर्यंत म्हणजे 33 दिवस वाढतो. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि दोन्ही पंचांगामध्ये सुसंवाद साधण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात. 2026 मध्ये अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रविवारी होत असून त्याची समाप्ती 15 जून 2026 रोजी सोमवारी होणार आहे. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये? धार्मिकदृष्ट्या या महिन्यात शुभ कार्य जसे की विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश निषिद्ध आहे, परंतु पूजा आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते. असे मानले जाते की अधिक मासात केलेल्या धार्मिक कार्यांचे फळ इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पूजा आणि प्रार्थनेपेक्षा 10 पट अधिक असते. 2026 मध्ये अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर आई नसेल तर, किंवा विधवा आई असेल किंवा आई वारली असेल, विधवा आईची ओटी भरावी का? अधिक मासात जोडवी बदलताना ही चूक टाळा. ओटीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत? ही एक गुप्त वस्तू आईला आवर्जून द्यायची आहे. तर ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरायची आहे? ओटी भरताना या चुका टाळा. अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे, कोणत्या चुका करणे टाळावे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे नक्की लिहा. तर गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026 मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. तर धोंड्याचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र, पावन, शुभ काळ मानला जातो. अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. यंदा 2026 मध्ये अधिक महिना आलेला आहे, तर तो 3 वर्षातून एकदा येतो. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी पवित्र आणि शुभ काळ मानला जातो. धोंड्याचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या अधिक मासात केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे. जेव्हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्यांचं पूर्ण वर्ष होतं. तसेच या महिन्यामध्ये कोणते शुभ कार्य करणे टाळावे, कोणते अजिबात शुभ कार्य हे आवर्जून टाळावे. तसेच अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलींनी आईची ओटी का भरावी, ओटी नेमकी कशी भरावी, ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्याव्यात, कोणत्या वस्तू देणं टाळावं, तसेच ओटी नेमकी कोणत्या दिवशीच भरावी, कोणत्या दिवशी ओटी भरणं टाळावं. आणि सर्वात मोठा आणि सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे हा की आई नसेल तर ओटी कोणाची भरावी, विधवा आई असेल तर ओटी भरावी का? तर पहा, अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरताना मुलींनी आईसाठी ही एक महत्वाची वस्तू आपल्या आईसाठी आवर्जून द्यायची आहे. तसेच ओटीमध्ये आणखीन तुम्हाला एक गुप्त वस्तू मी सांगणार आहे, तर ती वस्तू आपल्याला ओटीमध्ये आवर्जून आपल्या आईला द्यायची आहे. अधिक मासामध्ये आपण जोडव्यांमध्ये भर टाकत असतो, म्हणजेच नवीन जोडवी घेत असतो किंवा बदलत असतो.
तर जोडवी बदलताना तुम्हाला ही एक चूक आवर्जून टाळायची आहे. तसेच अधिक मासात अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात, अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका करू नयेत, कोणते शुभ कार्य करावे, कोणते शुभ कार्य करणे टाळावे, हे सर्व अगदी सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यंदा 2026 मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना आलेला आहे. तर धोंड्याचा महिना हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. अधिक मास धोंड्याचा महिना दरवर्षी येत नाही, तर तो 3 वर्षांनी हा अधिक मास एकदाच येतो. अधिक महिना हा संपूर्ण भगवान श्री हरिविष्णू यांची भक्ती करण्यासाठी अत्यंत शुभ आणि पावन पर्व काळ मानला जातो. या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री हरिविष्णूंची उपासना केली जाते. अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो. या महिन्यात दान धर्म केल्याने अधिक पटीने फळ तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. जप, तप, धार्मिक ग्रंथांचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य फळ मिळतं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. त्याचे महत्त्व दुपटीने वाढवले आहे. धोंडा यापूर्वी दगड म्हणजेच कोणतेही शुभ कार्य विधी केला जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती. या महिन्यात जावयाला 33 अनारसे आणि धोंडे दान दिले जातात. ही प्रथा आपल्याकडे आता सध्या देखील चालू आहे. म्हणून धोंड्याच्या महिन्यात खास करून लेक व जावयाचा मानपान केला जातो. जर आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला, जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते. या महिन्यात दान करणे अतिशय शुभ पुण्याचं मानलं जातं. या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही शक्य होईल ते दान तुम्हाला करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान आणि 33 वस्तूंचं दान हे आवर्जून करावं. या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता. भगवद्गीतेचं पठण करणं अत्यंत लाभदायक, शुभ मानलं जातं. अधिक मासात शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला, तीर्थक्षेत्राला भेट द्या. तसेच गंगेसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ पुण्याचं मानलं जातं. मित्रांनो, अधिक महिना अतिशय पवित्र, शुभ मानला जातो. असे जरी असले तरी या महिन्यामध्ये काही गोष्टी करणे आवर्जून टाळायच्या असतात. तर या अधिक मासामध्ये काही गोष्टी या करत नाहीत तर यामध्ये विवाह करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे, नवीन कार्याची सुरुवात करणे टाळावे. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नयेत. आता या महिन्यात म्हणजेच अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी ही नक्कीच भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे तिने आपल्याला जन्म दिला आहे, हे जग दाखवलं आहे. त्या आपल्या आईची ओटी भरणे, तिचा मान सन्मान करणे हे देखील प्रत्येक मुलीने कर्तव्य म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणे हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलंच पाहिजे. आपल्या आईच्या ऋणांची, उपकारांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी हीच मला आई मिळावी यासाठी
भगवंताकडे प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश. आई अगदी आपल्या लहानपणापासून आपली हौस, आपली सर्व आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाट्याला येऊ नये हा तिचा अट्टहास असतो. यासाठी आपली आई वाटेल ते करत असते. सर्वांपेक्षा जास्त काळजी आपली आई करत असते किंवा घेत असते. जसं बघितलं तर आपण आपल्या आईसाठी तसं काही खास काही वस्तू घेत नाही. उलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते. तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंताकडे पोहोचलं जातं असं म्हटलं जातं. आता या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी ही आईची ओटी आहे तर ती जाऊन तुम्ही भरू शकता. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये तुमच्या आईची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण देवीची ओटी देखील आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी भरत असतो. तसेच आपली आई देखील देवीपेक्षा कमी नाही. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी अधिक महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या आईची ओटी भरू शकता. परंतु या 2 दिवशी जर तुम्हाला शक्य झाले नाही, काही अडचण आली तर तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही आईची ओटी भरू शकता. आता आपण इथपर्यंत आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, आईची ओटी का भरावी हे सर्व पाहिलं. पण आता तुम्हाला आईच नाहीये म्हणजे आमची आई वारली आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजे आई नसेल तर मग अशा मुलींनी कोणाकोणाची ओटी भरावी? विधवा असेल तर भरावी का? ज्यांची आई वारली आहे किंवा विधवा आई आहे मग अशा मुलींनी ओटी कोणाची भरावी? तर हा प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला असतो. किंवा मग आम्ही कोणाची ओटी भरावी? तर बघा, आपण ज्यांना आपल्या आईप्रमाणे मानतो, मग ती आपली मावशी असेल किंवा आपली मोठी बहीण सुद्धा आपल्या आईच्या ठिकाणी असते, ती सुद्धा आपल्या आईप्रमाणे आपली काळजी घेत असते. तर तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीची सुद्धा आई म्हणून ओटी भरू शकता. किंवा मग तुमची चुलती असेल, काकू असेल, काकी असेल, ज्याप्रमाणे तुमची सर्व काही आई प्रमाणे करता त्यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. जर आई नसेल तर मग तुम्ही तुमची चुलती, मावशी, मोठी बहीण किंवा तुमच्या गल्लीतील एखादी मावशी किंवा ताई आहे ज्या आईप्रमाणे तुमची सदैव मदत करतात, तुमच्यावर आईप्रमाणे प्रेम माया करतात, त्यांची देखील तुम्ही आई मानून ओटी भरू शकता. ओटी भरताना मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. सुनेने सासूची ओटी अजिबात चुकूनही भरायची नाही. कारण सासूच्या ओटीमधील पुत्र जो असतो तो आपण त्यांच्याशी विवाह केलेला असतो. त्यामुळे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. एवढी गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यावयाच्या आहेत हे सविस्तर जाणून घेऊ. आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाउज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, हळदी कुंकवाचा करंडा, कंगवा यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ, मिठाई सुद्धा घ्यायची आहेत. आपल्या आईला ओटीमध्ये द्यायचे आहेत. अधिक मासामध्ये अनारशाला खूप खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. ज्यामुळे तुम्ही अनारसे देखील घेऊ शकता किंवा कोणत्याही गोड मिठाई घेतली तरी सुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये मुलीने आईला एक साडी घ्यावी. मग तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही हलकी भारी घेऊ शकता, तर साडी देखील नक्की घ्या. ओटी भरण्याची योग्य पद्धत काय चला जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या आईला पाटावरती बसून तिला हळदी कुंकू लावावे. नंतर आईच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवून
आईची ओटी भरायची आहे. नंतर आईच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे. तर ओटी भरताना आईला 33 पदार्थ जसे की 33 अनारसे, 33 रुपये, 33 फळं हे पदार्थ तुम्हाला आवर्जून द्यायचे आहेत. त्यानंतर आईला नमस्कार करून आईच्या अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या आईच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. बऱ्याच जणींना हा देखील प्रश्न पडतो की आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? अविवाहित मुलगी ओटी भरू शकते का? तर मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित मुलगी किंवा अविवाहित मुलगी कोणतीही मुलगी ओटी भरू शकते. अधिक मासामध्ये एक गुप्त वस्तू जी आहे तर ती तुम्हाला आईसाठी आवर्जून घ्यायची आहे. तर ती वस्तू आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या. तर मैत्रिणींनो, हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला आईला आवर्जून द्यायच्या आहेत. जर तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या देणं शक्य झालं नाही तर तुम्हाला आईला तुम्ही बांगड्या भरण्यासाठी थोडेसे पैसे हे आवर्जून द्यायचे आहेत. अधिक मासात स्त्रिया आपल्या जोडवी बदलतात. जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा मग नवीन जोडवी, चांदीची जोडवी खरेदी करतात, म्हणजेच करवून घेतात किंवा बनवतात. तर अधिक मासामध्ये जोडवी बदलणे, जोडव्यामध्ये भर हे देखील अत्यंत शुभ, पवित्र, पुण्याचं मानलं जातं. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं मानलं जातं. स्त्रियांच्या 16 शृंगारापैकी अत्यंत महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र. सर्वात महत्वाचं आणि त्या मागोमाग येतात पायातील जोडवी. तर स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान येते. अखंड लक्ष्मी नांदते असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परंतु जोडवी करताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, सोन्याची जोडवी तुम्ही करू शकत असाल, तुमची तेवढी ऐपत असेल तरी सुद्धा तुम्ही पायामध्ये चांदीची जोडवीच घालावीत. सोन्याची जोडवी घालू नये. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं सोन्याची जोडवी कुणीही घालू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं. सोनं हे माता महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून हिंदू धर्मात असं सांगितलं जातं जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो तेव्हा आपल्या बोटांचा स्पर्श, आपल्या जोडव्याचा संबंध हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी माता लक्ष्मीचा अपमान होतो अशी आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये श्रद्धा आहे. म्हणून पायामध्ये कधीही चुकूनही सोन्याची जोडवी घातली जात नाहीत. नेहमी पायामध्ये चांदीची जोडवीच घालावीत. चांदी हा धातू आहे. आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालतो तेव्हा शरीरातील सौर समतोल हा कायम व्यवस्थित राखला जातो. स्त्रियांमध्ये चांदीची जोडवी हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही. आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम जोडवी करत असतात. आणि म्हणून अधिक मासामध्ये म्हणजेच जोडवी बनवताना जोडवी ही नेहमी चांदीचीच बनवावीत. चुकूनही सोन्याची जोडवी बनवू नये किंवा घालू नये. अत्यंत पवित्र आणि अत्यंत पावन पर्वकाळ असलेला हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आहे. अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच मैत्रिणींनो, जर शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही तुमच्या आईकडून करवून घ्यायची आहेत, म्हणजेच बनवून घ्यायची आहेत. अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जसे आपण आईची ओटी भरतो त्याचप्रमाणे या पवित्र महिन्यामध्ये आईने सुद्धा आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तर ती वस्तू आहे आपल्या मुलीच्या जोडव्यांमध्ये भर टाकावी किंवा मुलीला नवीन जोडवी बनवून किंवा घेऊन द्यावी. म्हणून तुमच्या आईला जर शक्य असेल तर नक्कीच आईकडून जोडवी करून घेण्याचा प्रयत्न करावा. जोडवी करून घ्यायची आहेत. परंतु जर आईला शक्य नसेल
तर तुम्ही स्वतः देखील जोडवी केली तरी सुद्धा चालेल. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा, पूजा, तप करत असताना आपल्या शरीरात, मनात शुद्धता आणि पवित्रता, सात्विकता, निर्मळ भाव असणं अत्यंत गरजेचं आहे. या महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं आहे. जास्तीत जास्त शुद्ध, सात्विक आहार, फल आहार घेणं, या महिन्यामध्ये मोठी मालमत्ता खरेदी करणं, शुभ कार्य सुरू करणं हे टाळावं. अधिक मासामध्ये कठोर बोलणे टाळावे. अपशब्द बोलू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाशी खोटं बोलू नका, कोणाला फसवू नका. नकारात्मक बोलणे टाळावे. कोणाशी वाद, भांडण, तंटा करणे टाळावे. तर या महिन्यामध्ये सकारात्मक बोलावे, शांत राहावे, मधुर भाषेचा वापर करावा, प्रत्येकाशी गोड बोलावे. अधिक महिन्यामध्ये दान करण्याचं अत्यंत महत्त्व सांगितलं जातं. या महिन्यामध्ये दान धर्माला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये सुद्धा थोडंसं का होईना नक्की दान करा. यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, मग ते 33 वस्तूंचं दान देखील करू शकता. मग 33 वस्तूंमध्ये तुम्ही 33 फळं, 33 पदार्थ किंवा कोणत्याही 33 वस्तू किंवा 33 अनारसे, मिठाई दान करू शकता. हे दान करत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. मनामध्ये कोणताही स्वार्थ, लालसा न ठेवता हे दान शुद्ध अंतःकरणाने, निर्मळ मनाने, कोणताही स्वार्थ न ठेवता निरपेक्ष भावनेने हे दान करा. तरच या दानाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.